लवकरात लवकर निवडणुका होऊन सरपंच ठरला पाहिजे. जोवर ग्रामपंचायत ठराव करत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. डॉक्टर साहेब, तुम्ही सगळ्या पेशंट्सवर नीट उपचार करा. जे काय पैसे होतील ते आमच्याकडनं घ्या. वहिनी साहेब, अहो तुम्ही आज केलं सा, पण उद्याच काय? आज दारू, उद्या परत आणि काहीतरी करायला पप्प्या. अंजली, आमच्यावर एवढं प्रेम करतीस तर एक गोष्ट कर बाई, थोडं सरपंच व्हायचं मनावर घे बाई. होय होय, सरपंच व्हायचं मनावर घ्या अंजली वहिनी. आता अंजली, तू सरपंच व्हावीस असं सगळ्यांना वाटतंय ते उगीच नाही. गावाला खरंच तुझ्यासारख्या चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. तू विचार कर सगळ्यांचा. राणा जसा आमच्या आडी अडचणीला धावून येतो तसंच तो आमच्या मत्तीला धावून ये. खरंच खरंच विचार कर. आज यासने काही झालं असतं तर आम्ही दोघींनी कुणाकडे बघायचं? काही होणार नाही. आमच्या यासनी काय होणार तर नाही ना अंजली ताई? नाही, काही होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर विचारलं. अंजली, अजून विचार कर. गावात तुझ्या शब्दाला मान आहे. अडी अडचणीला गायकवाड घराणं कायम धावून जातं. मग तू मागं काय राहतीस? मी ही सगळी मदत करायला तयार आहे. पण ही असली मदत करायचा टाइमच येऊ नये म्हणून तर राहा उभी. होणारा सरपंच जर शाना नसल तर ही पप्प्यासारखी माणसं लई सोकावत्यात. आणि त्यात जर तो सरपंच झाला तर विचारायलाच नको. अरे आमच्या नवऱ्यासनी काय नादी लावायला गावात आलास रे तू? नादी लावायला तुमचं नवरं काय बोळ्यानं दूध पित्यात काय? पण करायची सगळी रडारड. कोण मेलं नाही ना वाजून? वहिनी, मी जे केलं ते गावाच्या भल्यासाठीच केलं. आता माणसं नदी पलीकडे जाऊन दारू पितात, पण गावातच दारू मिळाली तर काय हरकत आहे? आणि तुमचे हे असले फालतू बिझनेस या गावात चालणार नाहीत. हे तुम्ही कोण सांगणार मला? आणि मी हे एकटी सांगत नाहीये. अख्खं गाव माझ्या सोबत आहे. आम्ही तुमच्या संग आहे. हे काय गावात काय करायचं काय नाही करायचं हे होणारा सरपंच आणि ग्रामपंचायत ठरवणार. बाकी मध्ये कुणी बी काय बोलायची गरज नाही. आज दारू, उद्या परत आणि काहीतरी करायला पप्प्या. अंजली, आमच्यावर एवढं प्रेम करतीस तर एक गोष्ट कर बाई, थोडं सरपंच व्हायचं मनावर घे बाई. होय होय, सरपंच व्हायचं मनावर घ्या अंजली वहिनी. आता तू सरपंच व्हावीस असं सगळ्यांना वाटतंय ते उगीच नाही. गावाला खरंच तुझ्यासारख्या चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. तू विचार कर सगळ्यांचा. राणा जसा आमच्या आडी अडचणीला धावून येतो तसंच तो आमच्या मत्तीला धावून ये. हे गाव माझं आहे आणि मी या गावचे. आता मी सरपंच होणारच. काकी, तुम्हाला देणार ना बाई मग? देणार रे लाडू. आम्ही शब्दाचं लई पक्क आहे, तेव्हा आम्ही देणार. तू खेळत कर तुझं तुझं. हा बरोबर चालतंय. आणि बघा, बाहेरून काय औषधं आणावी लागली तर ती आणा. त्याच्यासाठी ज्यादा पैसे लागले तर आम्ही देऊ, पण सगळ्यांवर व्यवस्थित उपचार व्हायला पाहिजेत. आणि काय कमी जास्त लागलं तर आम्हाला कळवा. होय, हा ठीक आहे, ठेवू काय? हा. लई उशीर झाला.
अजून कस काय नाही आल्या बरं जाऊ बाई? हा आता गावात एवढी वाईट घटना घडली म्हणल्यानंतर अहो त्यांचं कर्तव्य आहे जातीने लक्ष घालायचं. नाही पण मामांजी, घरातली पुरुष मंडळी तिथं असताना गायकवाड घराच्या सुनानं एवढा येळ घराबाहेर राहणं बरं दिसतंय का? अंजली आता फक्त गायकवाड घराण्याची सून नाही राहिली, घराबरोबर गावाची जबाबदारी आहे तिच्यावर. गावाची कसली जबाबदारी? इलेक्शन तर अजून व्हायच्यात आणि त्या तर उभं बी राहणार नाही म्हणायला. अरे वा, राणा आलं, सनी आलं, अंजली ताई बी आल्या. जाऊ बाई, या 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 बरं तुम्ही या, पटाक दिशी या. नाही बरं झालं तुम्ही समधी एकत्र आला सा. कसं आहे, समद्यां समक्ष झालेलं चांगलं बघा, साक्षी पुराव्याला लई बरं पडतंय. बरं जाऊ बाई, हे घ्या घ्या, पटाक दिशी सही करा बरं. निम्म्यातच काम सोडून जाऊ नये असं म्हणतात. खरंय, निम्म्यातच काम सोडू नये. करा. आबा, मी आजची गावातली सगळी परिस्थिती बघून एक निर्णय घेतलाय. निर्णय? कसला निर्णय? आबा, मी आपल्या पॅनल कडून गावासाठी सरपंच पदाची निवडणूक लढवणार. अहो पण तुम्ही तर शाळा, इलेक्शन लढवणार नव्हते, पण आता मी निर्णय बदलला. निर्णय बदलला? अहो असं कसं बदलला? राणा भाऊजी, आबा, गावातले सगळे लोक जे बोलत होते ते पटलंय मला. आपल्या गावाला खरंच एका चांगल्या सरपंचाची गरज आहे. नाही, मी स्वतःला चांगलं म्हणत नाहीये, पण मी पूर्ण प्रयत्न करेन. अगं माझ्याच काय, अख्ख्या गावाच्या मनातलं बोललीस. तुझ्यासारखा योग्य उमेदवार अख्ख्या गावात कुणीच नाहीये. चला आता काहीतरी गोडधोड खाऊया. हो, अहो तुम्ही हातपाय धुवून घ्या, तोवर आम्ही जेवणाची तयारी करतो. गोदाक्का, मी आवरून आले. गोडाधोडाचं काय हो गोदाक्का? अहो गावात एवढं वाईट साईट चाललंय, तुमचं काय हो गोडाधोडाचं? भावना जरा आवरा, लोक भावनांची कदर करायला शिका. नसल जमत तर ते आमच्यावर सोडा. काय सर, तुमच्या इलेक्शनचं तिकीट उडालं? ते तर कवाच उडाले. लाडू चल, गोड थोडस काहीतरी खाऊया. चल 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 चल. नाव काय माझं? हा? नाव सांग पहिला. माननीय परेश पाटील. तुझ्यासारख्या आडाना पहिला कळतंय, पण त्या शिकल्या समोरलेल्या पहिला कळण झाले. मला नाही माहित का? मला नाही माहिती म्हणजे हा? माझा इथं अपमान झालाय, पण तू नट्टपट्टा करून फिर. अक्कल बिकल आहे का नाही? मी जेवायला वाढू का तुम्हाला? माझा अपमान झालाय हा? आणि तुला खादीची पडली होय का? हा? अगं माझ्या नरड्याखाली एक घास तरी गिळवल का मला? हा? अरे 4 दिवस माझ्या बी नरड्याखाली घास उतरला नव्हता. बापू या.
त्या अंजलीनं आणि राणानं अरे तुझ्यापेक्षा बी माता जबरी अपमान केला होता. माझ्या पोरीला फितवली. अरे माझ्या मनात नसताना सुद्धा तिथं लगीन लावून दिलं त्या भिकाऱ्या संग. त्या दोघांना जिथं तिथं चोचा मारायची सवय आहे बघ. परेश पाटील म्हणजे जिथं तिथं नाही, गाठ माझ्या संकट आहे. हे बघ पप्या, माझा अपमान झाला होता, आता तुझा बी झालाय. काय बी करून त्या गायकवाडासने धडा शिकवाया पाहिजे बघ. शिकवायचा म्हणजे शिकवायचा बापू. बापू यो इलेक्शन लय हार्ड विषय होऊन बसलाय. हे गायकवाडांच्या नाकात तोंडात माती घातल्याशिवाय ह्यो परेश पाटील आता गप बसणार नाही. हो माननीय परेश पाटील, आधी आपली ताकद या गावात वाढवली पाहिजे. वाढवू की बापू? काय वाढवू की? तू जर अशा कोरड्या शिफारशी करत बसलास तर आपली गावाची ताकद कशी वाढणार? अरे समद गाव त्या अंजली संकट आहे. ते आलंय माझ्या ध्यानात. गोडी गुलाबीनं माणसासनी राऊंडात घेतलं पाहिजे. एक एक करत कडी जोडली पाहिजे. मला तर समजा अवघड वाटते बघ मर्दा. अरे त्या अंजलीच्या विरोधात जाणार कोण? असं नसते बापू. जरा डोळं उडं ठेवून बघितलं की तिच्या विरोधातलं कोण ना कोण तरी घावलंच की. हो, तुम्ही त्या पप्याला बरोबर उतरून ठेवला बघा. असं सपनात बी आलं नसेल की त्याला तुम्ही असं बोलशील म्हणून. खरं तर मी त्याचा बुकनाच करणार तो. तुम्ही त्याला भारी पडायला म्हणणार गप्प बसलो. सरपंच म्हणत होते ते अगदी बरोबर होतं. आपल्या गावाला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. वय पण पप्याला टक्कर द्यायची म्हणजे तेवढाच तोला मोलाचा कोणतरी पाहिजे. आबांचं म्हणणं पटलंय मला. आता निवडणुकीला मीच उभी राहणार. जर का मी उभी राहिले नाही तर गावात नको त्या गोष्टी होतील, हे अगदी खरं आहे. आणि तुमची बायको म्हणून अशा वाईट गोष्टी रोखणं मला भाग आहे. आपण सगळ्यांना सांगून टाकूया मी उभे राहणार आहे म्हणून. काय झालं? मी उभं राहणार म्हणल्यावर गप्प का झाला तसे? नाही, मी उभं राहणारे गावासाठी चांगलंच आहे. मी ज्या अडकलो म्हणजे अहो, मी वहिनीसने शब्द दिलाय की त्याच निवडणूक लढवणार म्हणून. तर मी काय करू? असा विचार न करता कसा शब्द देता हो तुम्ही? मी आधी तयार नव्हता म्हणून मी त्याच निवय म्हणलो. मला काय माहित होतं की तुम्ही तुमचा निर्णय बदलणार म्हणून. मग नको का उभं राहायला? नाही नाही, तसं काय नाही. पण काय नाही, काय नाही. वहिनीसने दिलेल्या शब्दाचा विचार बी आणायला नको म्हणून मी त्यासनी समजवतो परत. मग मी उभं राहायचं फायनल करू ना? अहो फायनल म्हणजे फायनल. अहो तुम्ही आज ज्या जोरात पप्याला सुनावले की नाही त्यावरनं मला फुल गॅरंटी आहे तुम्ही एक चांगल्या आणि दमदार सरपंच होणार म्हणून. तेव्हा सरपंच किला तुम्हीच उभं राहायचं. बोला अंजलीबाईंचा विजय असो. अंजलीबाईंचा. त्याला काय होतंय? अंजलीबाईंचा. ए वर जाऊन त्या मास्तरनीच्या घशामध्ये. तसं बी आमच्या वाटणीचं समजा ती वरबडायलाच बसल्या म्हणा. पर तुम्ही काय असं वरबाडू देणाऱ्यातल्या हायसा वय? ताईसाहेब, हे असं हातपाय गाळून बसू नका सा हो. काहीतरी करा. काय करावं तेच काय कळणं झालंय ग चंदे. चहा प्या. नाही न ग, काय न ग आम्हाला. ताईसाहेब असं करू नका सा हो. माझा जीव तिळ तिळ तुटायलाय. तुम्ही रातच्या धरणं काही खाल्लं नाही का पिलं नाही? चंदे आम्हाला काही खायला नगन प्यायला बी नगाय बघ. छान राहा जरा. हा तुम्ही असंच करा ताईसाहेब. तुम्ही काय बी खाऊ नका किंवा पिऊ नका. तुम्ही उपोषण करा, उपोषण. हा तुझा काय उपाशी मारायचा डाव आहे काय आम्हाला? नाही हो ताईसाहेब, असं काय बी नाही. अहो रातच्या धरणं तुम्ही काही खाल्लं नाही का पिलं नाही तर माझा जीव बघा कसा तिळ तिळ तुटायलाय.
मग जर तुम्ही आमरण उपोषण केलं तर राणादान मास्तरनीचं मन पक्क पागळलं म्हणून समजा. नाही पण आमरण उपोषण करून काय होणार आहे? काय होणार आहे? मोठी मोठी आंदोलन बघा जरा. उपोषण करून समध्या मागण्या मान्य करून घेतात संघटना. तसंच तुम्ही बी करा. इच्छाच करू नका ताईसाहेब. तुम्हासनी जवळ तुमचा हक्क मिळत नाही तवर तुम्ही आमरण उपोषण जाहीर करा ताईसाहेब. मग बघा राणादा कसा घोळात येतो ते. चंदे तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे ग. आता या ठोकळ्याच्या साथीनं मास्तरनीला कसं बाजूला काढतो ते बघ तू. आम्ही आमरण उपोषणाला बसणार हे जाहीर करून टाकतो आत्ताच्या आत्ता. गोदक्का नाश्ता घेत नसते. माझा बघा नाश्ता आलाय. गोदक्का आणखी नाश्ता लवकर. घ्या आणि दमानं खावा बरं काय. ताईसाहेब तुम्ही बी करा की नाश्ता. नाही, आम्ही अन्न पाणी सोडलंय. म्हणजे आम्ही आमरण उपोषण सुरू केलंय गोदाक्का. तुझी राजकारणातली एंट्री कॅन्सल झाल्या. आता कसलं उपोषण? या घरानं आमची फसवणूक केल्या. आपली आपली म्हणणारी माणसंच आमच्या विरोधात गेली. आम्ही अन्नाचा एक कण घेणार नाही का पाण्याचा एक थेंब पिणार नाही. मरून जाऊ पण उपोषण सोडणार नाही. म्हणू नका. आता म्हणण्यासारखं एवढंच उरलंय हो राणा भाऊजी. आमच्या जगण्याला काय अर्थच उरलेला नाही. अहो नाही वहिनी असं काय नाही. गोदक्का तू पहिला वहिनीचे नाश्ता घेऊन ये जा. नाही नाही राणा भाऊजी, आम्ही ठरवलं म्हणजे ठरवलं. आम्ही अन्नाचा एक कण बी खाणार नाही. वहिनी तुम्ही जर खाल्लं नाही तर आम्ही कोणी बी खाणार नाही. माझा काय संबंध आहे? आम्ही खाणार आहे. लाडू तू मी बी करणार आहे. कर सुरू. वहिनी तुम्ही खाल्लं नाही तर मी बी खाणार नाही. नाही राणा भाऊजी, अहो आमच्यासाठी उगा तुम्ही तुमचं पोट मारू नका सा. मग आधी तुम्ही खावा. नाही. मग मी बी खाणार नाही. राणा भाऊजी तुम्ही उगा तुमचाच शब्द परत मोडू नका सा. वहिनी जोवर तुम्ही खाणार नाही तोवर मी बी खाणार नाही. आता शब्द किती पाळायचा हे तुमचं तुम्ही ठरवा. पण आम्ही आमरण उपोषण करणार म्हणजे करणारच. राणा अरे खाल्लंच नाहीस तर मळ्यात काम कसं करणार. ए मर्दा अरे खा की. तू कुठे तिच्या नादाला लागायला लागलायस. जोवर वहिनींना दिलेल्या वचनाचा फैसला करत नाही तोवर जेवणार नाही. मजी नाही.